नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल पब्लिक न्यूज। नवी मुंबई के महापे क्षेत्र में आज नए पुलिस स्टेशन का उद्घाटन किया गया। इसके शुरू होने से महापे और आसपास के क्षेत्रों के नागरिकों को पुलिस सेवाएं अधिक तेजी से उपलब्ध हो सकेंगी। उद्घाटन समारोह में पुलिस आयुक्त मिलिंद भरांबे, संयुक्त पुलिस आयुक्त दीपक साकोरे, पुलिस उपायुक्त विजय खरात, अतिरिक्त पुलिस आयुक्त प्रमोद शेवाले, सहायक पुलिस आयुक्त आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील शिंदे तथा वरिष्ठ पुलिस निरीक्षक आबा साहेब पाटिल मौजूद रहे। अधिकारियों ने कहा कि नए पुलिस स्टेशन के शुरू होने से क्षेत्र की कानून व्यवस्था और मजबूत होगी तथा नागरिकों की सुरक्षा से जुड़े मामलों का त्वरित निपटारा हो सकेगा। नवी मुंबई से विधि मेहतर, ग्लोबल पब्लिक न्यूज। उद्घाटन प्रसंगी आपण सर्व नागरिकगण या ठिकाणी उपस्थित झाला आहे। जसं आता आबासाहेब पाटलांनी सांगितलं की ह्या पोलीस स्टेशन अंतर्गत खूप कॉल सेंटर्स आणि IT पार्क्स तयार झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात जे एम्प्लॉईज आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फ्रिक्वेंट करतात, बाहेरून येत जात असतात आणि त्याच्यामुळे नॅचरली माणसांचा वावर वाढला की क्राईमसुद्धा वाढत असतो आणि त्याला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई पोलीस सुसज्ज आहे। तुर्भे MIDC पोलीस स्टेशन सुसज्ज आहे। तरीसुद्धा बीचच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी खुद्द ह्या परिसरामध्ये एक चौकी असणं, पोलिसांचा प्रेझेन्स असणं 24/7 is going to be extremely helpful to the citizens in the vicinity. आपण आपल्या सर्व लोक सहभागातून आणि आपलं सहकार्य माझ्यामध्ये नेहमीच असतं, तर याच्यातून या चौकीचं निर्माण झालेलं आहे। माझ्यामध्ये ही चौकी एक चांगली वास्तू झालेली आहे। या ठिकाणी त्याचं मेंटेनन्सही चांगलं होईल। आपला प्रेझेन्स या ठिकाणी सातत्याने असावा। जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा कॉर्पोरेट जायंट्समधले प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत मला असं वाटतं की पोलिसांचा जर इंटरफेस चांगला राहिला तर आपल्याला जे लोकांना क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात किंवा आता बरेचसे एम्प्लॉईज आहेत तर एम्प्लॉईजला बाकीच्या पासपोर्ट, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, इतर पोलीस सेवासुद्धा लागत असतील आहे तर ते फॅसिलिटेट करण्याच्या दृष्टिकोनातून ही चौकी निश्चितच कारगर होईल आहे। आता सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमला सर्वांना माझं एवढंच सांगणं राहील की वास्तू निर्माण झाली लोकसहभागातून, आता लोकांच्या सहकार्यातून आणि अदरवाईज सुद्धा एक उत्कृष्ट सेवा आपल्याला लोकांना द्यायची आहे। लोकांनी नाव आठवणी ठेवलं पाहिजे की येस दीज वर द PIs आणि त्यांची टीम ज्यांच्यामुळे या ठिकाणचं परिसराचं वातावरण एकदम इम्प्रूव्ह झालं, लोकांमध्ये एक सेक्युरिटी आणि सुरक्षेची भावना निर्माण झाली। आय एम शुअर आपलं सहकार्य या पोलीस स्टेशनला आणि चौकीला नेहमी राहील आहे आणि पोलीस आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहते। जय हिंद, जय भारत। झवेरी बाजारचं संपूर्ण मार्केट सगळ्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं आता ते बांधकाम चालू आहे। तसेच अनेक फार्मा कंपनी आहेत। हॉटेलचं बोलायचं झालं तर रमाडा, कंट्री, सरोवर, मंडे आणि येत्या 2 वर्षात सर ग्रँड हयात हॉटेल या ठिकाणी आता चालू होत आहे। म्हणजे आता जवळपास जर बघितलं तर 25 ते 30 हजार लोक दररोज नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात। भविष्यात ही संख्या आणखी 50,000 देखील नेक्स्ट पुढच्या वर्षामध्ये वाढू शकते। त्यामुळं असं लक्षात आलं गेल्या 1.5 वर्षामध्ये ते काम करत असताना मोठ्या प्रमाणात इथं मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, तसेच महिलांची छेडछाड असेल या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत होतं आणि तेवढ्या प्रमाणात आपला जरी पोलिसांचा प्रेझेन्स असला तर आपल्याला इथं सर थांबायला जागा नव्हती किंवा बीट मार्शल आले तर थांबू शकत नव्हतो। तर त्यातून ही संकल्पना सुचली आणि आपल्याला आज माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली या चौकीचं निर्माण झालं, MDP महापे चौकी, आणि माननीय CP सरांच्या हस्तेच आपण ह्या चौकीचं उद्घाटन केलेलं आहे आणि चौकीचं उद्घाटन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी माननीय CP सर, माननीय जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर या
यांचं सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच माझे DCP सर, ACP वासी सर, राय सर यांचे देखील आभार मानतो. आणि सदर ठिकाणी जे ज्यांनी या चौकीसाठी निर्माण करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या ठिकाणचे सर्व नागरिक आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आता हा कार्यक्रम माननीय सरांच्या परवानगीने संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांना